सॉरी, मी कल्पना दिली होती की काल मी खूप म्हणजे आमचं माहिती आहे की 24 तास कधी कुठलंही काम येऊ शकतं आणि काल थोडा उशीर झाल्यामुळे आज इथे यायला उशीर झालेला आहे. तरी पण वी आर द बेस्ट मॅनेजमेंट कॅन्डिडेट म्हणू शकतो की एकदम बेस्ट मॅनेज करू शकतो. सो आय ट्राईड माय बेस्ट की मी इथं एकदम वेळेत पोचू शकू. पण मला वाटतं मी वेळेत पोचलेले आहेत. प्रत्येकाने आपापल्या थोडं प्रोफेशनच्या हिशोबाने सांगितलं. मला वाटतं मला पण आता आमच्या प्रोफेशनच्या हिशोबाने सांगितलं पाहिजे की आत्ता आणि सर्व त्याच्याही पहिल्यांदा जसं आवर्जून महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार सन्मान केला जातो, त्या दिवशी मला जिथे जिथे बोलवलं त्या डायसचा मी आवर्जून वापर करून जे पुरुष मंडळी आहेत त्यांचे मी पहिला आभारी म्हणते किंवा त्यांना मी पहिला थँक्यू म्हणते. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी इथंपर्यंत आलेली आहे त्याच्यामध्ये जास्त मोलाचा वाटा हा पुरुषाचाच आहे. कारण मी शिकले माझ्या वडिलांमुळे, आई त्याचबरोबर तितकीच जबाबदार होती मला शिकवण्यामध्ये, मला घडवण्यामुळे. पण वडिलांची जो एक स्ट्रॉंग असं एक त्यांचं डिसिजन होतं की नाही हिला जे करायचं आहे ते केल्यानंतरच तिचं लग्न करायचं. त्याच्यामुळे मी आज PSI बनू शकले तर हे माझ्या वडिलांमुळे. आणि जसं मॅडम मिसेस वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पेजंट्समध्ये आहेत तसं मीही एक पेजंट विनर आहे. एक पेजंट मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि तिथे जाण्याचं जे मला कॉन्फिडन्स दिला तो माझ्या नवऱ्यानं दिलेला आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात मला पुरुषांनी इथेपर्यंत आणले. त्याचबरोबर पोलीस खातं जिथं म्हटलं जातं की एक पुरुष प्रधान असलेलं आणि डॉमिनेटिंग असलेलं तुम्ही कसं मॅनेज करता, पण आज ह्या आमच्याच पोलीस स्टेशनच्या महिला आहेत, आम्ही ठामपणे सांगू शकतो की आता आम्हाला कुठेही भीती वाटत नाही. कारण आमच्या सोबत असलेले आमचे सहकारी पुरुष सुद्धा आम्हाला तितकं सपोर्ट करतात. कारण महिला म्हटलं का नाही की दोन आमचे एक्सक्युजेस असतात, एक सकाळी उशिरा येणार आणि संध्याकाळी थोडं लवकर सोडा. याच्या व्यतिरिक्त आम्ही कोणतीही एक्सक्यूज मागत नाही. सर तुम्हालाही तोच अनुभव असणार आहे. त्याच्या पलीकडे आम्हाला कोणतीही मदत नको असती, तेवढं तुम्ही हे देत जा आमचेही सहकार्य. कारण आम्ही कुठे जात नसतं, घरचं करून यायचं असतं आणि जबाबदारी असते घर आणि दार सांभाळायची. आणि आता इथे सगळेजण असतात, जर सिंगल आपण भेटलो असतो ना म्हणतो बापरे तुम्ही पोलीस तुम्ही कसं करता, जसं तुम्ही करता तसंच आम्ही करतो. डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर जे कोणतं फील्ड आहे ना तिथं जी महिला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत करते तेच पोलीस सुद्धा करत असतात. आता पोलीस आल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की आणि मॅडमनी सांगितलं की आपण पैसे कसे सेव्ह केले पाहिजे. मला तर असं वाटतं की महिलांना सांगायची गरजच नाही आहे. दे आर द बेस्ट बँकर्स. ते कुठून कसा पैसा ठेवायचा आणि कधी तो बाहेर काढायचा आहे हे त्यांना बरोबर माहिती आहे. पण आता सध्याच्या जगामध्ये जेव्हा आपलं डिजिटलायझेशन झालं आहे तर आपण पैसा काय करायला लागलो आपल्याकडे थोडा कमी म्हणजे इन कॅश कमी आणि बँकेमध्ये जास्त ठेवायला लागलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता सायबर फ्रॉड जास्त वाढत चाललेला आहे. मी त्याच्याबद्दल थोडक्यातच सांगणार आहे कारण खूप महत्त्वाचं आहे. रोज आम्ही ह्या केसेस हँडल करतो आहे. त्याच्यामध्ये जर इन एन ॲव्हरेज मी कोथरूड पोलीस स्टेशनला आहे, सायबर सेलच बघत आहे. इन एन ॲव्हरेज दिवसाला 15 कंप्लेंट्स आम्हाला येतात. म्हणजे कोथरूड पोलीस स्टेशनला 15 फक्त समक्ष येऊन सांगितलेल्या कंप्लेंट्स. त्याचबरोबर ऑनलाईन पण कंप्लेंट तुम्ही करू शकता. जर आम्ही ऑनलाईन पोर्टल ओपन केलं तर त्याच्यामध्ये महिन्याला 100च्या वरतीच कंप्लेंट असतात. म्हणजे इतकं सायबर सेलचं वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचा पैसा जाणं किंवा सोशल मीडियाचा वापर असं दोन्ही प्रकारचे कंप्लेंट्स आहेत. पण त्यातल्या त्यात पैसा आपला जात आहे किंवा त्याच्याबद्दलचे फ्रॉड वाढत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे पहिलं आपणच आहे. कोणतीही गोष्ट कुठली असू दे ती समक्ष घडो किंवा आपल्या पाठीमागे घडो त्याला जबाबदार आपण असतो. मोबाईल हा सर्वात मोठा आपल्याला धोका आहे. कारण मोबाईलमध्ये आपण असं म्हणतो की सगळ्यात सिक्रेट गोष्ट आपण कुठे सेव्ह करणार आहे तर मोबाईलमध्ये मेसेज करून स्वतःलाच. बरोबर आहे. मोबाईल हॅक होतात. मोबाईल हल्ली हॅक होतात. कसं करतात एक लिंक पाठवतात. आता समजा सरांच्याच बँकेचं आहे सर तसं होऊ नये पण तरी पण आहे ना समजा अशी एक लिंक आली तुम्हाला की शिव कृपा सहकारी पतसंस्था लिमिटेड .apk अशी काय तर फाईल आली आणि कोणी तर तिसरीच व्यक्ती असते बघा आपल्या माहितीतलं कोणी नसताना म्हणतात की हे डाउनलोड करा आणि तुमच्या अकाउंटची सगळी माहिती याच्यामध्ये भरायची आहे अशी लिंक पाठवली. जिथे .apk फाईल येते तिथे म्हणजे एक फ्रॉड आहे.
कोणीही आपल्या संस्थांमधून कधी बँकेमधून म्हणा असं डायरेक्टली कधी मेसेज आलाय का ते आपल्याला कॉल करतात किंवा इथे येऊन तुमचं सगळे डिटेल्स द्या असं सांगतात. फोनवरती कुठलीही आपली माहिती भरायची नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे OTP आणि पासवर्ड आणि अकाउंट डिटेल्स हे कधीही कशासाठीही भरायचे नाहीत अनलेस अँड अंटिल तुम्ही स्वतः शुअर आहात की ही सेफ साईट आहे किंवा सेफ कुणीतरी आपल्याला पाठवलेलं आहे तरच त्याच्यामध्ये माहिती भरायचं. नाही तर अन्यथा आपले 10-15 मिनिटं गेले तरी चालतील, कारण 10-15 हजार जाण्यापेक्षा आपले 10-15 मिनिटं गेले. तुम्ही इथे समक्ष या आणि इथे तुम्ही KYC मोस्टली KYC अपडेटसाठी येतात आणि आता चालूच आहे, कारण आता मार्च महिना चालू झाला की KYC अपडेटसाठी कंटिन्युअसली आपल्याला फोन चालू आहेत. म्हणजे जानेवारीपासून ते मार्चपर्यंत. तर KYC अपडेट करायला तुम्हाला ऑनलाईन जमत नसेल, सिक्युअर्ड ॲप माहीत नसेल तर कृपा करून आपण इथेच यावं आणि इथेच म्हणजे बँकेत जावं, त्या संबंधित संस्थेत जावं आणि तिथे जाऊन KYC अपडेट करावं. तर मी थोडक्यात सांगितलेलं आहे. हा खूप मोठा विषय आहे, मी भरपूर त्याच्यामध्ये एक्सटेंड करू शकते, पण थोड्याशा वेळेमध्ये सांगितलेलं आहे. फक्त लक्षात ठेवा की आपणच आपल्या लॉसला जबाबदार आहे. त्यामुळे आपण कोणतीही माहिती देताना थोडंसं शांत डोक्याने विचारपूर्वक करावं. कोणी अजून एक छोटंसं सांगते, कारण तो हल्ली एक ट्रेंड असा चालू झालेला आहे की एका व्यक्तीचा कॉल येतो आणि म्हणतो की तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचा पैसे होते माझ्याकडे, मला 2000 रुपये त्यांना रिटर्न करायचे आहेत आणि मी तुम्हाला ते रिटर्न करतो. तर मग आपण लगेच त्याला सांगतो की हा रिटर्न करा आणि तो पण रिटर्न करतो. पण रिटर्न करताना तो 20,000 करतो आणि 20,000 करताना म्हणतो बघा तुम्हाला मेसेज आलाय का. तर आपण मेसेज चेक करताना फक्त बघतो की अरे हां अमाऊंट इज डेबिटेड 20,000 एवढंच चेक करतो आणि आपल्याला वाटतं की असं कुठलीही अमाऊंट कोणीही तुम्हाला कॉल केला आणि सांगितलं की अमाऊंट तुम्हाला क्रेडिट झालेली आहे किंवा तुमच्या बँकेत खात्यामध्ये अमाऊंट आलेली आहे, तर कृपा करून पहिला चेक करा खरंच आली आहे का. ती कशी करायची, एक तर बँकेत जाऊन करा, ॲप असेल तर ॲपमधून करा. त्याने पाठवलेल्या मेसेजवरती अवलंबून राहू नका, कारण तो मेसेज खोटाही असू शकतो किंवा त्यांनी तुमच्या ह्याच्यामध्ये तो मेसेज पर्पजली पाठवला असेल तर. आणि 20,000 पाठवलं असं म्हणतो की मला तुम्हाला 2,000च द्यायचे होते पण 20,000 तुमच्याकडे आलेले आहेत, तर प्लीज मला 18,000 रिटर्न करा. त्याला म्हणायचं मी पहिलं चेक करते खरंच आले आहेत का, आले असतील तर मी नक्कीच तुम्हाला रिटर्न करेन. स्वतःहून लगेच 18,000 त्याला वापस करू नका. हे आत्ताचा नवीन ट्रेंड चालू आहे. तर मला वाटतं की थोडक्यात काय असेल ना पण थोडंसं समजलं असेल. आणि महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. अतिशय चांगल्या अशा पद्धतीने या ठिकाणी माता भगिनींना या ठिकाणी आपण जागरूक केलेलं आहे. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी इच्छुक कोण आहेत का?